हॅलो सुवर्णमयी, आजचा व्हिडिओ आपल्या प्रश्न आणि उत्तरांच्या सिरीजमधला चौथा व्हिडिओ आहे. या सिरीजमधल्या व्हिडिओमध्ये मी कमेंटमध्ये आलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देत असते आणि ही उत्तरं अगदी सविस्तर दिलेली असतात, ज्या उत्तरांमुळे फक्त प्रश्न विचारणाऱ्याच नाही तर इतर कितीतरी स्त्रियांची मदत होऊ शकते असं मला वाटतं. कारण हे प्रश्न अगदी जनरल असतात, अगदी 80% स्त्रियांना जनरली पडणाऱ्या असतात आणि सगळ्यांनाच त्यांचा उपयोग होऊ शकतो. आजचा व्हिडिओ खास करून लहान मुलांच्या पालक आईंसाठी आहे. मी एका व्हिडिओमध्ये शक्यतो 2-3 असे प्रश्न घेत असते जे एकसारख्या टाईपचे आहेत. चला तर आपण पहिली कमेंट घेऊया. कमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. ह्या ताईंना 2 मुलं आहेत, एक 3रीत आहे आणि मुलगी 2 वर्षांची आहे. त्यांना कसं घडवू हा त्यांचा प्रश्न आहे. तर मुलांना कसं घडवावं, त्यांचा अभ्यास कसा घ्यावा हा प्रश्न प्रत्येक आईला कधी ना कधी पडतोच. तुमची 2 मुलं आहेत, एक 3रीत आणि मुलगी 2 वर्षांची, म्हणजे तुमची धावपळ मी समजू शकते. पण कसं आहे ना, मुलांना घडवणं म्हणजे नक्की काय? आपण त्यांना मातीच्या गोळ्यासारखा आकार द्यायला जातो, पण कधी कधी आपण विसरतो की त्या मातीचा स्वतःचा पण एक पोत असतो. 3रीतला मुलगा हळूहळू मोठा होतोय. अभ्यासाचं म्हणाल तर आपल्याला वाटतं की त्याने तासनतास पुस्तक घेऊन बसावं, चांगले मार्क्स मिळवावे. पण ह्या वयात त्यांना अभ्यासापेक्षा तुमची सोबत जास्त हवी असते. आपण काय करतो, अभ्यासाला बसलं की हातात छडी घेतो किंवा सारखं ओरडतो. त्याने काय होतं, मुलाला अभ्यासाचा कंटाळा यायला लागतो. त्याच्यापेक्षा आपण त्याच्या अभ्यासात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. म्हणजे तो काय शिकतोय, त्याला काय समजतंय, हे एखाद्या गोष्टीसारखं त्याच्याकडून ऐकून घेता येईल का हे बघायला पाहिजे. दुसरीकडे तुमची 2 वर्षाची मुलगी आहे, ती आता सगळं बघून शिकतीये. तिचा दादा कसा वागतोय, तुम्ही दादाशी कसं बोलताय, हे सगळं ती टिपत असते आणि इथेच तुमची जबाबदारी वाढते. आपण मोठ्या मुलाला ओरडलो की लहान मुलाला वाटतं की तेच बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुलं अनुकरण करून शिकतात. घरातलं वातावरण कसं आहे, तुम्ही एकमेकांशी कसं बोलता, ह्याच्यावरच त्यांचं घडणं अवलंबून असतं. मुलांचा अभ्यास करून घेताना आपण खूप वेळा स्वतः खूप स्ट्रेस घेतो. आपल्याला वाटतं की त्याने आज हे पूर्ण केलंच पाहिजे. पण मुलाचा मूड काय आहे, त्याला आज काय वाटतंय, हे आपण विचारात घेतो का? कधीतरी त्याला अभ्यासातून सुट्टी देऊन त्याच्यासोबत फक्त खेळलं तरी त्याला सुद्धा तुमचं म्हणणं ऐकावंसं वाटेल. शिस्त पाहिजे, पण ती शिस्त लादलेली नसावी. ती हळूहळू त्याच्या सवयीचा भाग व्हायला पाहिजे. 5 ते 15 हे वय खरोखर कडक शिस्तीचं असलं पाहिजे असं एक संस्कृत सुभाषित म्हणतं. पण ती शिस्त प्रेमाची असावी. त्याला समजलं पाहिजे की आई मला ओरडतीये ते माझ्या भल्यासाठीच. 2 मुलं सांभाळताना आपली खूप धावपळ आणि कधीकधी चिडचिड सुद्धा होते, हे मान्य करावंच लागेल. घरचं काम, दोन्ही मुलांच्या वेगवेगळ्या गरजा, शाळेंच्या वेगवेगळ्या वेळा, ह्यात आपण स्वतःला हरवून बसतो आणि मग तो सगळा राग मुलांवर निघतो. पण आपण शांत असू ना, तरच मुलांना आपण शांतपणे हाताळू शकतो. मोठ्या मुलाला थोडी जबाबदारी देऊन बघा. लहान बहिणीला एखादी गोष्ट सांगायला सांगणं किंवा तिला खेळवणं, ह्यामुळे त्याला स्वतःबद्दल छान वाटेल. त्याला वाटेल की मी मोठा दादा आहे, आईला मदत करतोय. त्याच्यातूनच त्याच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होईल. अभ्यास म्हणजे फक्त वह्या पुस्तकं पूर्ण करणं नाही, तर आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकणं हा सुद्धा अभ्यासच आहे. मुलांना आपण खूप गोष्टी देतो, पण आपला वेळ द्यायला कमी पडतो. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना त्यांचे प्रश्न विचारू द्या. कधीकधी उत्तरं नसतील तुमच्याकडे तरी चालेल, पण त्याचं ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. आपण मुलांना चांगलं घडवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण कधीकधी काहीच न करणं हे सुद्धा गरजेचं असतं. त्यांना स्वतःचे अनुभव स्वतः घेऊ द्या. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पडले धडपडले तर त्यांचं ते जास्त चांगलं शिकतील. प्रत्येक दिवस नवा असतो आणि पालकत्वाची नवी आव्हानं आपल्या समोर येतात. कधी आपला संयम सुटतो, कधी आपल्याला रडू येतं, पण हे सगळं अगदी नॉर्मल आहे. तुम्ही एक उत्तम आई आहात, कारण तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी आहे. ज्या अर्थी तुम्ही हा प्रश्न विचारलात त्या अर्थी तुम्ही त्याच्यासाठी विचार करताय. तुम्हाला पण हळूहळूच गोष्टी समजतील. फक्त स्वतःवरचा विश्वास कमी होऊन देऊ नका. तुम्ही तुमच्या परीने उत्तमच करताय. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा मुलांना द्या. आयुष्य आहे ते आपल्या गतीने चालत राहीलच. दुसरा प्रश्न आहे, 9 ते 12 या वयातल्या मुलांवर कसा संस्कार करावे? मुलांचं 9 ते 12 हे वय म्हणजे असा एक उंबरठा आहे जिथं ते बाल्यावस्थेतून हळूहळू बाहेर पडायला लागतात आणि त्यांच्या शरीरामध्ये बदल होण्याची चाहूल लागायला लागते. पण तरीसुद्धा ती पूर्ण मोठी झालेली नसतात.
आणि ह्या वयात थोडंसं आपल्या बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर त्यांना शिंग फुटायला लागतात. आणि ह्याच वयात नेमके संस्कार कसे करावे हा प्रश्न पालकांना खूप सतावतो. पण मला वाटतं संस्कार म्हणजे नक्की काय, तर आपण जे मुलांसमोर रोज जगतो तेच त्यांच्यावर होणारे संस्कार असतात. आपण कसं बोलतो, आपल्या रागाला आपण कसं हाताळतो, आपण आपल्या घरातल्या मोठ्यांचा मान कसा राखतो, हे मुलं निरीक्षण करत असतात. आपण काय करतो, आपण मुलांना उपदेशाचे डोस द्यायला जातो. असं वागू नको, तसं बोलू नको, मोठ्यांचा आदर कर. पण मुलं तुमचं ऐकत नसतात, ती तुम्हाला बघत असतात. तुम्ही जर स्वतः फोनमध्ये बघत असाल आणि मुलाला म्हणत असाल की तू पुस्तक वाच, तर ते शक्य नाही. 9 ते 12 ह्या वयात मुलांना स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करायची असते. त्यांना वाटतं की आपलं म्हणणं कुणीतरी ऐकून घ्यावं. आपण मात्र त्यांना अजून लहानच समजतो आणि प्रत्येक गोष्टीत त्यांची बाजू ऐकून न घेता निर्णय सुनावतो. मुलांवर संस्कार करण्याआधी आपल्याला स्वतःच्या वागण्यावर थोडं लक्ष द्यावं लागतं. घराचं वातावरण कसं आहे ह्याच्यावर मुलांची जडणघडण अवलंबून असते. जर घरात कायमच चिडचिड, आरडाओरडा होत असेल तर मुलांच्या मनातही तीच अस्वस्थता घर करते. मग मुलं बाहेर जाऊन सुद्धा आणि घरी सुद्धा तशीच वागतात. आणि मग आपण म्हणतो आम्ही तर असं काही शिकवलं नव्हतं. पण संस्कार हे शिकवण्यापेक्षा मनामध्ये झिरपतात. ह्या वयामध्ये मुलांशी संवाद साधताना तो इन्स्पेक्शन केल्यासारखा किंवा पाहणी केल्यासारखा नसावा. शाळेत काय झालं, मार्क किती मिळाले, डबा खाल्ला का, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण त्यांच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या भावना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आज तुला कसं वाटलं, एखादी गोष्ट आवडली की नाही, हे जेव्हा आपण विचारतो तेव्हा त्यांना वाटतं की आपल्याला कोणीतरी समजून घेतंय. 9 ते 12 हे वय असं आहे की जिथे त्यांना शिस्त पण पाहिजे आणि तितकंच प्रेमसुद्धा पाहिजे. खूप वेळा आपण मुलांच्या प्रेमापोटी त्यांच्या सगळ्या गरजा किंबहुना हट्ट लगेच पूर्ण करतो. त्यांना कशाची सुद्धा कमतरता भासू नये असं आपल्याला वाटतं. पण माझं असं मत आहे की मुलांच्या पदरात थोडा अभावसुद्धा असायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट मागता क्षणी मिळाली ना की त्या वस्तूची किंमत राहत नाही आणि आईवडिलांच्या कष्टाची जाणसुद्धा राहत नाही. नाही हा शब्द ऐकण्याची सवय मुलांना ह्याच वयात लावायला हवी. थोडा नकार पचवायला मुलं शिकली की पुढे जाऊन आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा ती कोलमडून पडत नाहीत. हा सुद्धा एक खूप मोठा संस्कार आहे. शिस्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कडकपणा हवा, पण तो टोकाचा नाही. मुलाला आपली भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. भीतीपोटी काय होतं की मुलं खोटं बोलायला शिकतात आणि एकदा का मुलांनी आपल्यापासून गोष्टी लपवायला सुरुवात केली की मग मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते. म्हणूनच मुलांशी संवाद असा ठेवा की त्यांच्याकडून काही चूक झाली तरी त्यांना हे माहीत असावं की घरी जाऊन मी आईला किंवा बाबांना हे सांगू शकतो. ते मला ओरडतील, शिक्षा करतील, पण शेवटी ते मला समजून घेतील आणि माझ्या पाठीशी उभे राहतील. हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण होणं हेच खरं पालकत्व आहे. आपल्याला खूप वाटतं की माझ्या मुलाने सगळ्या क्षेत्रात पुढे असावं, त्याने खूप चांगलं वागावं. पण आपण विसरतो की प्रत्येक मूल वेगळं आहे. प्रत्येकाची समजण्याची पद्धत वेगळी आहे. कुणी लवकर समजतं, कुणाला थोडा वेळ लागतो. अशा वेळी आपला संयम खूप महत्त्वाचा असतो. संस्कार ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जसं आपण मातीचा गोळा घडवतो तसं मुलांना हळूवारपणे आकार द्यावा लागतो. खूप जोर लावला तर तो गोळा विस्कटू शकतो आणि दुर्लक्ष केलं तर त्याला हवा तसा आकार येत नाही. कधीकधी आपल्याला वाटतं की आम्ही मुलांसाठी इतकं करतोय तरी ही मुलं ऐकत का नाहीत. पण मुलांवर हक्क गाजवण्यापेक्षा त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणं जास्त महत्त्वाचं आहे. 9 ते 12 ह्या वयात त्यांना छोटी छोटी घराची कामं द्यायला पाहिजेत. आपला पसारा स्वतः आवरणं, पाहुणे आले की त्यांच्याशी नीट बोलणं, निसर्गाची काळजी घेणं, ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधूनच मोठे संस्कार घडत असतात. संस्कार म्हणजे फक्त देवाधर्माच्या गोष्टी किंवा नमस्कार करणं नाही. संस्कार म्हणजे संवेदनशीलता, दुसऱ्याच्या दुःखाची जाण असणं, प्राण्यांविषयी दया असणं, कुणाचं मन न दुखावणं. हे सगळं जेव्हा मुलांच्या वागण्यात येतं तेव्हा समजून जा की आपले प्रयत्न योग्य दिशेला जात आहेत. आजच्या काळात मुलांवर इतके बाहेरचे प्रभाव आहेत की आपल्याला कधीकधी भीती वाटते. पण जर घराचा पाया भक्कम असेल तर बाहेरचं वारं कितीही वेगाने आलं तरी घराची भिंत पडत नाही. आपण पालक म्हणून परिपूर्ण असूच शकत नाही आणि तसा दावासुद्धा करू नये. आपणही माणूस आहोत, आपल्याकडून सुद्धा चुका होतात. कधीकधी आपण मुलांवर विनाकारण ओरडतो.
अशा वेळी निदान आपल्या मनाशी तरी आपली चूक मान्य करून मुलांशी पुन्हा नीट बोलण्यात काहीच कमीपणा नाहीये. उलट ह्याच्यामुळे मुलांना हे समजतं की चूक मान्य करणं हा सुद्धा एक संस्कारच आहे. ही चांगली गोष्ट असते. मोठे आहोत म्हणून आपण कायमच बरोबर असू असं नसतं. आणि ते आपल्या वागण्यातून जेव्हा मुलांना दिसतं तेव्हा त्यांचा आपल्यावरचा विश्वास अजून वाढतो. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे मुलं आपली प्रॉपर्टी किंवा आपली संपत्ती नाही आहेत. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन आलेली व्यक्ती आहे. आपण फक्त त्यांचे मार्गदर्शक आहोत. त्यांना रस्ता दाखवणं आपलं काम आहे. पण त्या रस्त्यावरून चालायचंय ते शेवटी त्यांना स्वतःलाच. 9 ते 12 ह्या वयात आपण त्यांना स्वतःचे निर्णय घ्यायला थोडी मोकळीक दिली पाहिजे. मग छोटे छोटे निर्णय चुकेनात का? त्यातून ते जे शिकतील ते आपण कितीही ओरडून सांगितलं तरी शिकू शकणार नाहीत. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे हे मला मान्य आहे. पण संयम आणि प्रेम ह्या 2च गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात आहेत. मुलांशी सतत भांडत राहण्यापेक्षा, त्यांना सतत दबावात ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीचं नातं कसं निर्माण होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 16व्या वर्षानंतर तर आपण त्यांच्याशी मित्रासारखंच वागायचे, पण त्याची सुरुवात 9 ते 12 या वयापासूनच होते. एक दिवस असा येईल जेव्हा ही मुलं मोठी होतील आणि घराबाहेर पडतील. तेव्हा त्यांच्यासोबत काय असेल तर आपण त्यांच्यावर केलेले संस्कार, आपण त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, तो वेळ आज देणं खूप आवश्यक आहे. बाकी सगळं आयुष्यभर चालणारच आहे, पण मुलांचं हे वय परत येणार नाही. एकदा का आपल्याला हे समजलं की पालकत्व हे ओझं न वाटता त्याचा एक आनंद वाटायला लागतो. शेवटी इतकंच म्हणेन की तुम्ही हे प्रश्न विचारता म्हणजे तुम्ही आधीच चांगल्या पालक आहात. त्यामुळे आपण मुलांसाठी जे काही चांगलं करतोय त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. फक्त घाई करू नका आणि मुलांवर अवाजवी अपेक्षांचं ओझं टाकू नका. तिसरा प्रश्न अगदी थोडक्यात विचारलेला आहे की मुलीशी कसं वागू. पण आता ह्याचं उत्तर मात्र मी अगदी सविस्तर देणार आहे, कारण मुलगी आपली अगदी लहान असल्यापासून ते मोठी होईपर्यंत खूप वेगवेगळ्या टप्प्यांमधून जाते आणि प्रत्येक टप्प्यामध्ये आपली तिच्याशी वागणूक थोडी तरी वेगळी असली पाहिजे. आई आणि मुलगी हे नातं खरं तर खूप नाजूक आणि तितकंच खोल असतं. आपण मुलीला वाढवताना खूप वेळा गोंधळतो की नक्की कसं वागावं. कारण कसं आहे ना, प्रत्येक वयात तिची गरज बदलत असते आणि त्यासोबत आपल्यालाही बदलावं लागतं. सुरुवातीची 5 वर्ष बघा, ही निव्वळ लाडाची असतात. त्या काळात तिचं जग म्हणजे आपण असतो. ती आपली प्रिन्सेस असते. तेव्हा तिला शिस्त लावण्यापेक्षा त्यावेळी तिला सुरक्षित वाटणं खूप महत्त्वाचं असतं. अर्थात यातल्या बऱ्याच गोष्टी मुलासाठी सुद्धा लागू होतात, पण प्रश्न मुलीच्या दृष्टीने विचारलाय म्हणून मी इथे त्याच दृष्टीने उत्तर देते. ह्या वयात तिला जे हवंय, जे ती बोलतीये ते ऐकून घेणं आणि तिला भरभरून प्रेम देणं हेच आपलं काम असतं. ह्या वयात तिला जितकं जवळ घेऊ, प्रेमाने वागू, तितका तिचा आत्मविश्वास वाढतो. पण लाड करणं म्हणजे प्रत्येक हट्ट पूर्ण करणं असं नाही, तर तिला तिच्या अस्तित्वाची खात्री देणं असतं. तू छान आहेस, तू आम्हाला हवी आहेस ह्याची तिला जाणीव करून देणं असतं. ह्या काळात तिच्या स्वत्वाची जाणीव निर्माण होत असते. पण खूप वेळा गप्प बस, तुला कळत नाही असं म्हणून मुलींना किंवा मुलांना सुद्धा गप्प बसवलं जातं. पण जर तिच्या मनात स्वतःविषयी एक आत्मविश्वास निर्माण व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर तेव्हापासूनच आपण तिच्या छोट्या छोट्या निर्णयांना किंमत द्यायला पाहिजे. आज तुला कोणता रंग घालायचा आहे अशा साध्या प्रश्नांमधून सुद्धा तिला हे समजतं की माझं मत महत्त्वाचं आहे. मग ती थोडी मोठी होते, 5-6 वर्षांची झाली की पुढची 10 वर्ष म्हणजे खरं तर मशागतीचा काळ असतो. हा काळ तिला जागरूक करण्याचा असतो. इथे थोडी शिस्त येतेच, कारण तिला जगाचे नियम, काय चूक आणि काय बरोबर हे समजणं गरजेचं असतं. तिला कष्टाची किंमत, वेळेचं महत्त्व आणि इतरांचा आदर करणं ह्याच काळात शिकवावं लागतं. फक्त ही शिस्त लावताना संवाद हरवून चालत नाही. तिला वाटलं पाहिजे की आई ओरडतेय ते माझ्या भल्यासाठीच, रागामुळे नाही. आजूबाजूच्या जगाबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल तिला माहिती द्यायची आहे ती ह्याच काळात. तिला नाही म्हणायला शिकवणं खूप गरजेचं आहे. तरच ती बाहेरच्या जगात स्वतःच्या बाउंड्रीज ठरवू शकते. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे 16वं वर्ष. मुलगी 16 वर्षाची झाली की ती आता लहान बाळ नसते. इथं ती आपली मैत्रीण व्हायला पाहिजे आणि तिला समर्थ करण्यावर आपण भर द्यायचा आहे. समर्थ होणं म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही, तर स्वतःचे निर्णय स्वतः घेणं आणि त्या निर्णयांची स्वतः जबाबदारी घेणं.
तिला तिच्या मतांना किंमत देणारं दुसरं कुणीतरी हवं असतं. मैत्री म्हणजेच तिला मोकळीक देतानाच आपल्या सन्मानाची जाणीव करून द्यायला पाहिजे. तिच्याशी मैत्री करायची म्हणजेच तिला मोकळीक देतानाच आपला जो सन्मान आहे तो सुद्धा सांभाळायचा. तिला हे समजलं पाहिजे की ती तिचे प्रश्न आपल्याकडे घेऊन येऊ शकते, आपण तिला जज करणार नाही. पण जर ती या वयानंतरही चुकीचं वागत असेल तर तिथे मात्र आपल्याला ठाम व्हावं लागतं. तिला हे कळलं पाहिजे की आईवडील आपल्या पाठीशी आहेतच, पण स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी तिची स्वतःची आहे. मुलीला एक स्वतंत्र आणि समर्थ स्त्री म्हणून घडवताना अजून बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तिला भावना हाताळायला शिकवणं. तिला हे समजलं पाहिजे की राग येणं किंवा वाईट वाटणं स्वाभाविक आहे. ह्या भावना दाबायच्या नसतात, तर त्या कशा व्यक्त करायच्या हे तिला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तिला अपयशाची भीती न वाटून देणं. एक खंबीर स्त्री तीच असते जिला माहिती असतं की आपण हरलो तरी आभाळ कोसळत नाही. तिला तिच्या स्वतःच्या छोट्या रिस्क घेऊ द्या, तिला पडू द्या, कारण पडल्यावर कसं उभं राहायचं ते तिलाच शिकावं लागणार आहे. ती शिक्षणासाठी नोकरीसाठी घराच्या बाहेर पडेल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही तिच्यासोबत नसणार आहात. तसंच तिला तिच्या स्वतःच्या छंदांसाठी आवडीसाठी वेळ द्यायला, आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हायला शिकवा. म्हणजेच फक्त पैसे कमवणं नाही, तर तिला पैशांचं नियोजन, बचत आणि खर्च ह्या गोष्टी लहानपणापासूनच माहिती असायला पाहिजेत. तिला घरातल्या आर्थिक चर्चेमध्ये सहभागी करून घ्या. ह्याच्यामुळे काय होईल, जेव्हा ती स्वतःचे पैसे कमवायला लागेल ना, तेव्हा ते आर्थिक निर्णय घेण्याचं बळ तिच्या हातामध्ये येईल आणि तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. आपण एक गोष्ट नेहमी विसरतो, ती म्हणजे आपलं स्वतःचं वागणं. तिला जर एक खंबीर स्त्री म्हणून बघायचं असेल तर तिने आपल्याला सुद्धा तसंच बघायला पाहिजे. आपण स्वतःचा आदर केला तरच ती स्वतःचा आदर करायला शिकेल. आपण आपल्या आवडीनिवडी जपल्या तरच तिला वाटेल की स्त्री म्हणून जगताना स्वतःला हरवून बसण्याची गरज नाही. मुलं तेच करतात जे ती पाहतात आणि ह्या प्रवासात चुका होऊ शकतात. आपण परफेक्ट असावं असं वाटणं हीच खरं तर आपली चूक असते. आपण फक्त सजग राहणं महत्त्वाचं आहे. तिला वाढवताना आपण सुद्धा आई म्हणून घडत असतो. कठीण प्रसंगात तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहा, पण तिच्या वाट्याची लढाई तिलाच लढू द्या. संवाद आणि सहभाग या दोनच गोष्टी आहेत ज्या एका मुलीला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतात. तुमच्या नात्यात सुद्धा असाच समतोल साधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे नक्कीच करू शकाल, कारण एका आईला आपल्या मुलीसाठी काय योग्य आहे हे आतून माहिती असतंच. फक्त त्या मनाच्या आवाजाकडे लक्ष द्या. ह्या तीनही प्रश्नांच्या उत्तरापैकी कोणतं तुम्हाला जास्त पटलं, तुमच्या आयुष्यामध्ये सध्याच्या पिरियडमध्ये कोणतं उत्तर जास्त रेलेव्हंट आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. किंवा तुम्हाला असं काही वाटतं का जे माझ्याकडून राहिलं असेल तर ते सुद्धा सांगा. सुवर्णमयी चॅनलवर आपण असेच मनापासून संवाद साधत राहू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.